नेहमी त्याच पद्धतीची शिमला मिरचीची भाजी खाऊन जर कंटाळला असाल तर ही आजची रेसिपी खास तुमच्यासाठी आहे। तर सर्वात अगोदर इथे मी 4 ते 5 शिमला मिरची घेतलेली आहे। स्वच्छ धुवून त्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहेत आणि पातळ उभ्या लांब अशा पद्धतीने इथे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत, चिरून घ्यायचे आहेत। त्यानंतर कट केलेली शिमला मिरची एका पसरट भांड्यामध्ये घ्यायची आहे। त्यामध्ये एक मध्यम आकाराचा उभा पातळ चिरलेला कांदा घ्यायचा। त्यानंतर एक पिकलेला टोमॅटो सुद्धा उभा कट करून घ्यायचा आहे। हिरवी मिरची, आलं, लसूण, जिरे याचा मी एक ठेचा तयार केलेला आहे, तो ठेचा सुद्धा याच्यामध्ये घालायचा आहे। या हिरवी मिरची ऐवजी तुम्ही इथे लाल तिखट घातलं तरी चालेल। त्यानंतर आपल्याला इथे चमचाभर हळद घालायची, गरम मसाला, धने पावडर घालायचा आहे। त्यानंतर याच्यामध्ये कमी आंबट असलेले 2 चमचे दही घालायचे आहेत आणि या दह्यामुळेच आपल्या भाजीची चव दुपटीने वाढणार आहे। शक्यतो या भाजीसाठी दही आंबट घेऊ नये आणि जर दही जास्त आंबट असेल तर अगदी एखादा चमचभर घातला तरी चालेल आणि टोमॅटो घालायचा नाही। त्यानंतर याच्यामध्ये घालायचा आहे 2 ते 3 चमच शेंगदाण्याचा कूट। मी शेंगदाणे भाजून त्याचा कूट तयार केलेला आहे, तो कूट घालायचा आहे। चवीनुसार मीठ घालायचं आणि आपल्या हाताने अगदी छान इथे मिक्स करून घ्यायचं आहे। कोथिंबीर असेल तर तुम्ही बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालू शकता, माझ्याकडे नाही आहे म्हणून मी घातली नाही। छान असं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर फोडणीसाठी कढईमध्ये तेल घालायचं। तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहेत आणि फक्त जिऱ्याची फोडणी करायची आहे। त्यानंतर आपण जे शिमला मिरची कट केली होती त्यामध्ये जे मसाले घातले होते ते सर्व आपल्याला इथे घालायचे आहे तेलामध्ये आणि छान असं परतवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आहे। 1 मिनिटभर परतल्यानंतर त्यावरती आपल्याला झाकण ठेवून अगदी 5 मिनिटे इथे आपल्याला इथे एक वाफ काढून घ्यायची आहे आणि पाण्याचा एक थेंबही घालायचा नाही। शिमला मिरची मऊ होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही म्हणून मग आपल्याला इथे फक्त 4 ते 5 मिनिटं एक वाफ काढून घ्यायची आहे। जास्त गाळ करायची नाही आहे, कारण ज्यावेळेस आपण ही भाजी खाऊ चपातीसोबत किंवा भाकरीसोबत त्यावेळेस असे दाताखाली आली पाहिजे, जेणेकरून त्याची चव आणखी जास्त वाढेल। त्यानंतर इथे गॅस बंद करून मी इथे कसुरी मेथी घातलेली आहे। कसुरी मेथीऐवजी कोथिंबीर घातली तरी चालते आणि छान अशी तयार आहे वेगळ्या पद्धतीची शिमला मिरचीची भाजी। माझ्या मुलांना अगोदर ही भाजी आवडत नव्हती, पण मी अशा पद्धतीने बनवली तर मुलांना सुद्धा आवडते आणि तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा ही भाजी देऊ शकता। चवीला अप्रतिम लागते, एकच नंबर लागते। नक्की बनवून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब। धन्यवाद।